दमानिया म्हणतायत की तत्कालीन मुख्यमंत्री शब्द वापरलाय त्यांनी, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना 17 कॉल, त्याच्यातले इनकमिंग आणि आउटगोईंग असं बायफर्केशन आहे. तत्कालीन म्हणजे साधारणतः 1.5 वर्षांपूर्वी शिंदे मुख्यमंत्री होते. मग हे जे कॉल आहेत या कॉलचं ड्युरेशन कधीचं आहे? हे कॉल 1 महिन्यातले आहेत, 6 महिन्यातले आहेत, 1 वर्षातले आहेत की 1.5 वर्षातले आहेत? विशेष जेव्हा त्यांनी त्यांचं कॉल रेकॉर्डिंगचा तपशील सांगितलेला आहे, चांगली गोष्ट आहे की त्यांनी एकनाथ शिंदेचे किती कॉल आहेत ते सांगितलं. पण एकनाथ शिंदेच्या सोबतच ज्यांनी पहिल्यांदा याला पर्यटन दर्जा दिला, मार्च 2018 मध्ये क वर्गाचा पर्यटन दर्जा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिला. त्या जयकुमार रावलांनी नंतर मंदिर सुशोभीकरणाला सुद्धा साधारण 1.5 कोटीचा निधी दिला. या जयकुमार रावलांचा एकही कॉल दमनियांना सापडलेला नाही का? प्रश्न पडतोय आम्हाला. कारण भाजपच्या एकाही माणसाचा कॉल नाहीये. हे भाई कुछ तो गडबडी हो रही है. त्यामुळे भाजपच्या एकाही नेत्याचा कॉल त्या खरातला झाला नाही का, हे एकदा जरा चेक झालं पाहिजे, त्याच्यावरती बोललं गेलं पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा प्रश्न पडतोय की ह्या सगळे पुरावे, म्हणजे मी काही पुरावे मांडते, मध्येच पुण्यातल्या कोणीतरी एक बाई नीलम गोरेंबद्दलची काही तथ्य समोर आणतायत, दमानिया रोज नवी तथ्य आणतायत. जर सगळी तथ्य आम्ही आणतोय तर मला वाटतंय मग आमच्याच सगळ्यांची मिळून एक SIT नेमली पाहिजे. कारण SIT कडून तर काहीच तथ्य येत नाहीयेत पुढे. SIT कडून जो तपासाचा वेग असायला पाहिजे तो वेगच येत नाहीये. SIT कडून आम्ही कॉल रेकॉर्डची मागणी करत होतो की SIT ने CDR काढावेत, SIT ने संपत्तीचे स्रोत तपासावेत. जर SIT कडून कुठलाही तपासाला वेग येत नाही, ऑन फ्लोअर मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर रेकॉर्डवर सांगितलेलं होतं की शिवनिका ट्रस्टच्या आजी माजी सदस्यांची सगळी चौकशी केली जाणार आहे. अजूनही गमेला बोलावलं नाही. गमे कोण आहे? गमे नामकरण आवारेंची सख्खी लेक गमेच्या घरात दिलेली आहे. गमे संचालक आहे तिथे. नामकरण आवारे ज्याने हे सगळं एस्टॅब्लिश केलं, चौकशी नाही. पोफळे चौकशीला ताब्यात घेतलेलं नाही, फक्त लोंढेला ताब्यात घेतलाय. पण देशमुखला तसंच सोडलंय, सांगळेला सोडलेलं आहे, भांडेला सोडलेलं आहे. भांडेची चौकशी केलेलीच नाहीये. भांडेची प्रॉपर्टी किती, भांडे अचानक SRA मध्ये का गेला होता, भांडेला प्लेसमेंटवर एखाद्याला अतिरिक्त चार्ज 3 वर्षाचा असतो, भांडेला 5-6 वर्ष चार्ज कसा काय दिला, भांडे अचानक SRA मध्ये कसा गेला, भांडेला कलेक्टर पदापर्यंत पोहोचवणारा कोण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री कोण होता, कोणाच्या रेकमेंडेशनवर होता, या गोष्टी पुढेच आल्या नाही. हे सगळं रॅकेट खराची संबंधित कसं, जगदंबा पतसंस्थेमध्ये निघालेली खाती, या खात्यामध्ये खरात नॉमिनी आहे, ही सगळी माहिती बाहेर येते. SIT जाणीवपूर्वक बातमी लीक करते का? SIT स्वतः अधिकृतरित्या बातम्या देणं टाळत आहे का? SIT रिस्क घेणं टाळत आहे का? ज्या पद्धतीने पहिल्यांदा समन्स निघालं असं चाकणकरांच्या बद्दलच्या बातम्या आल्या, पण समन्स निघालं या बातम्या आल्यानंतर 3 दिवस चाकणकरांनी मौन बाळगलं. 3 दिवसानंतर चाकणकरांना अचानक कंठ फुटला. या मधल्या 3 दिवसांच्या काळात चाकणकरांनी काही यंत्रणा मॅनेज केल्यात का? चाकणकरांना आत्ताच कंठ का फुटला? चाकणकर काय सांगू पाहतायत की यंत्रणा माझ्या हाताशी आहेत, SITला मी गुंडाळू शकते. चाकणकर SITचा अवमान करतायत का? चाकणकर सरकारची खिल्ली उडवतायत का? नेमकं काय? जे अंजली दमानियांबाबत तुम्ही म्हणताय, मात्र ते कॉल रेकॉर्ड्स किंवा कॉल डिटेल्स जे समोर आलेले आहेत, अगदी चिठ्ठीवर पेनाने लिहिलेले ते कॉल डिटेल्स आहेत, ते विश्वास ठेवण्यायोग्य आहेत का? आणि जर विश्वास ठेवण्यायोग्य असतील तर एखाद्या व्यक्तीचं कॉल डिटेल्स काढणं हे किती गंभीर असू शकतं? आणि त्याच्याही पेक्षा जर अंजली दमानियांना असं कोण कॉल डिटेल्स काढून देत असेल तर शिंदे गटाचे नेते म्हणतात की त्यांना पहिला अटक करावा. एक्झॅक्टली मी तेच म्हणते की अंजली दमानिया दर वेळेला ज्या माहिती सरकार खात्याच्या अतिशय गोपनीय असतात, काही वेबसाईट असतात, काही व्यावसायिक माहिती असते, काही सांपत्तिक स्रोत असतात, हे आम्ही म्हणजे माझ्यासारखा माणूस की ज्याच्याकडे एक चिकार नेटवर्क आहे तरी आम्ही सतत म्हणतोय की आम्हाला SITने CDR द्यावे. आम्ही पोलिसांना कायदेशीर मागणी करतो. अगदी त्याच वेळेला जर दमानिया माहिती बाहेर काढत असतील तर दमानियांना माहिती पुरवतो कोण, दमानियाचे स्रोत कोण, दमानियांनी सांगितलं पाहिजे. दमानिया कारण काय आहे की या कॉल रेकॉर्डची विश्वासार्हता तपासायची कशी? नो डाऊट चाकणकरांची चौकशी व्हावी असं आम्हाला नक्की वाटतं, पण चाकणकर एकट्याच आहेत आणि
त्या एकट्याच टार्गेट आहेत असं अजिबात नाही. चाकणकरच्या सोबत गमे आहे, पोफळे आहे, नामकरण आवारे आहे, काही प्रशासकीय अधिकारी आहेत. या सुद्धा लोकांची चौकशी झाली पाहिजे, त्यांची माहिती पुढे आली पाहिजे. नाशिकमधल्या एका अतिशय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती आम्ही SITला पोहोचवली, SITला इनपुट दिले, SITला सांगितलं तुम्ही यांचे CDR तपासा. 2 वर्षापूर्वी यांचा काही कॉन्टॅक्ट झाला होता का? पुण्यातल्या एखाद्या महिलेसोबत कॉन्टॅक्ट झाला होता का? पुण्यातलं कुठलं तरी गुजर पाटील नावाचे एक इन्स्टा अकाउंट आहे, या इन्स्टा अकाउंटवर चाकणकर आणि हे सगळे लोक एकत्र दिसतात, कॉमन फ्रेंड दिसतात, खूप सारे कनेक्शन आहेत. या सगळ्या गोष्टी आम्ही SITला इनपुट दिल्या होत्या. SIT बद्दल आम्ही 3 वेळा सकारात्मक आशावाद व्यक्त केलाय. मी स्वतः असं म्हटलं की SIT बद्दल आत्ताच मला काही बोलायचं नाही, कारण SITला पुरेसा वेळ दिला पाहिजे, आपण जजमेंटल होता कामा नये. पण जेव्हा 17-18 तारखेला SITची नेमणूक झाली, 19 तारखेला 18 तारखेला पहाटे त्याची अटक आहे, 19ला गुढीपाडवा होता, 20 तारखेला संध्याकाळी चाकणकरचा आयोगाचा राजीनामा झालेला आहे. तिथून पुढे आत्तापर्यंत म्हणजे साधारणतः 18 ते 19 दिवस उलटलेले आहेत SITला तपास कार्य हातात घेऊन. अजूनही SIT कडून काहीच बाहेर येत नाही. हे गंभीर आहे. मग हे सगळं लॉजिकल एंडला न्यायचं नाहीये का? ज्या अर्थी SIT कडनं माहिती येत नाही, कारण SIT कडनं माहिती आली तर ती व्हॅलिड असेल तेव्हा त्या माहितीला ग्राह्य धरून पुढे काही कारवाई करता येईल. माहिती SIT कडनं येत नाही, माहिती दमानियांकडनं येते, याचा आम्ही अर्थ काय काढायचा? याचा अर्थ असा आहे का की प्रकरण लॉजिकल एंडला न्यायचं नाहीये, फक्त काही लोक डॅमेज करायची आहेत? कारण माझ्यासाठी पक्षीय राजकारणापेक्षा सुद्धा हे प्रकरण महाराष्ट्राच्या लेकीबाळींच्या अब्रूशी जी माणसं खेळलेली आहेत, या माणसांना गजाआड पाठवणं हे माझ्यासाठी जास्त गरजेचं आहे आणि त्यावर काम झालं पाहिजे. खरंच अनेक राजकीय लोकांच्या संपर्कात होता असं माहिती देखील समोर येते, पण एकनाथ शिंदे आणि रुपाली चाकणकर यांचेच कॉल डिटेल्स आहेत आणि त्यांचेच कॉल डिटेल्स हेतुपुरस्सर समोर आणले जात आहेत का? कारण की अनेक नेत्यांच्या, अनेक अधिकाऱ्यांच्या तो संपर्कात असणार आहे बोधूकरा. नाही, चाकण याच्यात काय माहितीये का, कल्प्रिट असणारी लोक किंवा सस्पेक्टेड असणारी लोक त्यांचे कॉल रेकॉर्ड येणं स्वाभाविक आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड येणं स्वाभाविक आहे, पण एकनाथ शिंदेच्या आधी केसरकरचे कॉल रेकॉर्ड पण आले पाहिजेत. ते केसरकरचे कॉल रेकॉर्ड आलेले नाहीत. ललित पोफळे जो आहे तो पोफळे सोबतचं किती वेळचं बोलणं आहे, काय बोलणं आहे हे आलेलं नाही. महत्वाचं म्हणजे तात्कालीन मुख्यमंत्री हा जो शब्द आहे, या शब्दावरून हे कॉल किती दिवसांचे आहे, म्हणजे 1.5 वर्ष, 2 वर्ष, 2.5 वर्ष, याचा कार्यकाळ किती आहे, तो जो एक्झॅक्ट पिरियड आहे, तो एक्झॅक्ट पिरियड अजूनही त्याच्यामधला डिफाईन झालेला नाहीये. हे फार महत्वाचं आहे आणि यावर SIT अजूनही काही बोलत नाहीये. म्हणजे ही केस इतकी काय म्हणता येईल त्याला, इतक्या हलक्यापणे घेण्यासारखी केस आहे का, यावरती चर्चा नक्की झाली पाहिजे. कारण आपण नुसते बोलतोय आणि लॉजिकल एंडला प्रकरण जात नाही. ड्रगच्या प्रकरणातही मी वारंवार आवाज उठवत होते आणि वारंवार प्रत्येक अधिवेशनात मुख्यमंत्री महोदय म्हणतात की आम्ही याची पाळंमुळं खणून काढणार. अजूनही ते ड्रगची पाळंमुळं खणून काढू शकले नाही आणि या केसची पाळंमुळं त्यांना खणून काढायची आहेत का, की फक्त अशा माहिती बाहेर आणून फक्त लोक डॅमेज करायची आहेत, काही कळत नाही आम्हाला. भाजपची 2 नावं मी सांगितली, एक चंद्रकांत पाटील, दुसरं आशिष शेलार. हे सर्वांना माहिती आहे CMच्या गटात नाहीयेत, म्हणून यांची नाव बाहेर काढली. बघा, हे फार चांगलं आहे. हे माझ्या आधी स्वतः पत्रकारांनी मान्य केलं, ही किती मोठी गोष्ट आहे की स्वतः जर पत्रकारच हे मान्य करतात की चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार हे दोघंही CMच्या गटातले लोक नाही, CMच्या लॉबीतले नाही, CMच्या विरोधी लॉबीतले आहेत आणि म्हणून त्यांचे कॉल रेकॉर्ड बाहेर येत आहेत. हे पत्रकारांकडून येणं हे अजून जास्त बोलकं आहे असं मला वाटतं. नरेश अरोरा दादा गेल्यानंतर नरेश अरोराचं ते कॉन्ट्रॅक्ट हटवलं गेलं, त्याची 2 कारणं समोर येत आहेत. एक तर दादा गेल्यानंतर ते परवडत नव्हतं आणि दुसरं नरेश अरोराने पक्षाची रणनीती आणि माहिती इतरांना दिल्याचं देखील आता समोर येते किंवा आरोप होत आहे. हे शक्य आहे की नरेश अरोरा सारखा माणूस होस्टाईल होऊ शकतो किंवा ती माहिती तो बाहेर पाठवू शकतो. काय खरं काय खोटं त्या पक्षाला जास्त माहिती असेल. मात्र सध्या ज्या पद्धतीने हे सगळं चित्र चाललंय ते बघता मला जी एक गोष्ट जाणवते की ज्या पद्धतीने भाजपा सगळ्याच पक्षातल्या लोकांशी खेळत आहे, हे गंभीर आहे. सगळ्या पक्षाच्या लोकांना डॅमेज करायचं, सगळ्या पक्षांना एका अर्थाने अडचणीत आणायचं आणि आम्हीच कसे एकटे हुशार आहोत किंवा आम्हीच कसे धुतल्या तांदळाचे आहोत हे दाखवणं,
हे तितकंच गंभीर आहे. तर केसरकरांचे का नाही तेच शिंदेने तिथे घेऊन गेले असे सर्वस्वत म्हणजे जवळपास अनेकदा समोर आले ते अनेकांनी आरोप केले. शिंदेने म्हणजे केसरकरांनी त्याचं सांगितलं हो मी त्यांच्यासोबत तिकडे गेलो होतो. मग केसरकरांचे कॉल डिटेल्स काय आहेत नाही. आता आपण सांगताय केसरकर शिंदेना घेऊन गेले. मुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तीला जर केसरकर घेऊन जात असतील, जर मुख्यमंत्र्यांना घेऊन जाण्याची केसरकरकडे ताकद असेल, तर केसरकर छोट्या मोठ्या इंडस्ट्रियलिस्टला तर सहजच गुंडाळत असतील. त्यामुळे केसरकरांची चौकशी होणं गरजेचं आहे हे आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतोय. याच्यातले ज्यांच्या चौकशा फार मला अपेक्षित आहेत त्या क्रमांक 1 रुपाली चाकणकर, क्रमांक 2 केसरकर, क्रमांक 2 नामकरण आवारे, क्रमांक 3 केसरकर आणि मग पोफळे आणि गमे. कारण पोफळे हा CA म्हणून ही सगळी संपत्ती व्यवस्थापित करत होता, मात्र नामकरण आवारे या सगळ्यांच्या बुडाशी होता. त्यामुळे त्या लोकांची सुद्धा आणि महत्त्वाचं म्हणजे जगदंब पतसंस्थेत असणारी एकूण खाती आणि यामधली किती खाती ही खराची संबंधित आहेत हे सुद्धा चेक झालं पाहिजे. याच्यामधले बरेचसे माफीचे साक्षीदार होण्यासाठी तयार असल्याचं बोललं जाते. म्हणजे ते स्वतःच आता खरं दादा, मला जेवढा काही कायदा कळतो आणि जेवढा थोडाफार माझा अभ्यास आहे, मी काही फार हुशार माणूस नाहीये, मला जो काही छोटंसं कळतं त्यानुसार असं आहे की एखादी केस जर सुटत नसेल, गुंताच सुटत नसेल, कुठूनच कसाच क्ल्यू मिळत नसेल, तर अशा वेळेला त्या सगळ्यांमधला एखाद्याला माफीचा साक्षीदार केलं जातं आणि त्याच्याकडून माहिती वधवून घेतली जाते. या प्रकरणामध्ये SITच्या आधी ढिगभर माहिती लोक पुढे आणत आहेत. एवढी माहिती पुढे आल्यावर, एवढे सगळे पुरावे दिल्यावर यांना माफीचा साक्षीदार करायची गरजच काय आहे? पण SIT काय करतच नाही ना याच्यामध्ये. आता तुम्ही म्हणला आता SIT काही करत नाही, ती का करत नाही? आणि म्हणून आम्ही म्हणतोय की या प्रकरणामध्ये CIDचा शिरकाव होणं गरजेचं आहे आणि हे सगळं प्रकरण CIDने एकदा तपासणं गरजेचं आहे. एकट्या SITची ही बसची बात आहे असं आम्हाला आत्ता तरी या क्षणाला अजिबात वाटत नाही. फलटणच्या प्रकरणात SIT नेमली होती, त्या SITच्या प्रमुख तेजस्वी सातपुतेच होत्या. या प्रकरणातल्या बदनेला काल जामीन मंजूर झालाय. ताई, जैन मुनी निलेश चंद्रजी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे की बाळासाहेबांसारखी भूमिका मांडणारे नितेश राणे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि वरून नितेश राणेंची उंची शिवरायांनी एवढी असं वादग्रस्त वक्तव्य केलं. म्हणजे एकतर बाळासाहेबांसोबत देखील तुलना केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांसोबत देखील नितेश राणेंची तुलना केली जैन मुनींनी. नितेश राणे म्हणतात मुंब्रा देवी नगर करून दाखवणार. नाही, हे वेगळं उत्तर द्या. नाही, हे सगळंच हास्यास्पद आहे. ज्याला ते काय म्हणतात, ज्याको काम त्याको, ज्याचं काम त्याला शोभून दिसतं. धर्मगुरूंनी धर्मगुरूंची कामं करावीत, राज्यकर्त्यांनी राजकारण करावं, इतिहासकारांनी इतिहास संशोधन करावं. आणि काय असतं ना, उगाचच कुणालाही म्हणजे बैल कितीही फुगवला तरी तो बेडूक होत नाही. त्यामुळे नितेश राणेंना कितीही उंची किती करायची म्हटलं तर ती किती वाढणार आहे याचं सुद्धा काही म्हणजे तारतम्य लॉजिक तरी काही लावलं गेलं पाहिजे. काय बोलणार या गोष्टी? गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेवर पुन्हा एकदा टीका केली की ठाण्यातल्या शिवसेनेचा इतिहास हा खरा सांगितला जात नाही असं म्हणणं त्यांचं. मला वाटते गणेश नाईक, एकनाथ शिंदे ही दोघांची जुगलबंदी, दोघांना लखलाभ असो, या दोघांनीही आपापले प्रवक्ते नेमलेले आहेत. त्यामुळे मी फुकट लष्कराच्या भाकरी भाजायची गरज नाही. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडते. पवारांनी म्हटले की विधान परिषदेला आम्ही ठाकरे जे उमेदवार होतील त्यांना मी सहकार्य करू. आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. महाविकास आघाडी म्हणून सगळेजण महाविकास आघाडीचा धर्म पाळतील, मात्र अजून महाविकास आघाडीमध्ये विधान परिषदेची जागा किंवा त्या जागेवर चा क्लेम आणि त्या जागेचा उमेदवार कोण असेल यावर अजून चर्चा झाली. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काय तुमची भूमिका असणार आहे? कारण सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती समजते आणि पाठिंबा माझं आणि सन्मान्य पक्ष नेतृत्वांचं या संबंधाने अजून काही बोलणं झालेलं नाही. मी निश्चितपणे पक्ष नेतृत्वाशी या संदर्भात चर्चा करेल. त्यामुळे माझ्याकडे काही माहिती नाही. काँग्रेसने काही प्रस्ताव आमच्याकडे दिलाय का याची माझ्याकडे माहिती नाही. त्यामुळे सन्मान्य सुनेत्रा वहिनी काय बोलल्या किंवा काँग्रेसने काय प्रस्ताव ठेवला याची माहिती नसताना मी बोलणं हे उचित असणार नाही. मी निश्चितपणे याची माहिती घेईन आणि आपल्याला बोलेन. ओके, लाडक्या बहिणीचं बघा जरा. विधान परिषदेचं आणि फुलटॉसवर बॅटिंग केली पाहिजे. विधान परिषदेचं राहूनच विधान परिषदेचं लावूनच काय विधान परिषदेचं पाहिजे तुम्हाला? काय बोला की त्यांना माहिती काय
नाव जाहीर करून टाकायचं. गावाचं exclusive काय काय विधान विधान परिषदेचं परिषदेसाठी तुमची दावेदारी जाहीर करू. बोललं पाहिजे याच्यावर लगेच. एक मिनिट हं. एक मिनिट. शिव आई, एकच मिनिट. विरोध. शिवसेना हा केडर बेस पक्ष आहे. आम्ही वारंवार असं म्हणतो की या केडर बेस पक्षामध्ये केडरचा अर्थच असतो की इफ लीडर ऑर्डर केडर शुड ओबे इट. आमच्याकडे पक्ष नेतृत्व काय ते निर्णय घेत असतो आणि पक्ष नेतृत्वाने जो निर्णय घेतलाय कुणाच्याही नावाने त्याला आम्ही सगळे फॉलो करत असतो. त्यामुळे या सगळ्या चर्चांना अर्थच नाही. तुम्ही जशी भाजपाच्या वगैरे बातम्या कोण मोर्चेबांधणी करते काय हे असल्या मोर्चेबांधण्या वगैरे आमच्याकडे काही नसतात. नेतृत्व ठरवतं, नेतृत्व सांगतं. नेतृत्वाने ठरवलं तर समजेल ना. पत्रकारांनी माझ्या तोंडी काहीही घालू नये. हा शिंदे सेनेची अख्खी बॉडी बरखास्त झाली पण पहिले 4 सोडून. पुण्यातली हा अरे बापरे. पण नाना भानगेडे ठेवले, सन्माननीय धंगेकर ठेवले, अजय भोसले ठेवले आणि नीलमताई ठेवले. असे 4 वरचे ठेवून नाही बरखास्त करायचं असेल तर त्यांना सगळ्यात आधी नीलम गोरेंना बाजूला करावं लागेल. जोपर्यंत ते नीलम गोरेंना बाजूला करणार नाही तोपर्यंत त्यांच्या पक्षाला पुण्यामध्ये काहीच भवितव्य नाही. कारण नाना भांगिरे किंवा दंगेकर या लोकांनी कितीही रक्त ओकून काम केलं तरी जोपर्यंत भाजप धार्जिण्या नीलम गोरे तिथं असतील तोपर्यंत काहीच भविष्य असणार.